मध्ये विधेयक क्रमांक 56 वर या ठिकाणी बोलत असताना ते पण सभापती महोदय मंत्री महोदयांनी मगाशी सांगितलं असणार, परंतु परफॉर्मन्स लायसन्स हे कलम 33 साली मुंबई बॉम्बे पोलीस ॲक्ट खाली आपण द्यायचो आणि आपला 2016चा हा जो कायदा ऑब्सेन्स कायदा जो झाला तो 2016चा झाला. आता सभापतीमध्ये बिलात काय चाललंय, परफॉर्मन्स लायसन्स जे पूर्वी मिळायचं ऑर्केस्ट्रा किंवा एखादा लाईव्ह शो असेल, एखादो पियानोचा शो असेल, एखादो कसलाही शो असला, प्रवीणजी परफॉर्मन्स लायसन्स पोलीस स्टेशनकडनं घ्यायचं आणि तो हॉटेलमध्ये चालवायचा. आता ते सुद्धा या ॲक्टमध्ये आणलेलं आहे. का? कारण की सरकारच्या असं लक्षात आलं की त्या परफॉर्मन्स लायसन्सच्या नावाखाली डान्स बार चालले होते आणि मग ते चालू नये म्हणून ही कायद्यातली तरतूद आहे. परंतु आता काय झालं, ते सापाला मारण्याच्या नादात माणूस काठी देखील तुटणार आहे आणि सगळं जाणार आहे. म्हणजे आता अशीच जी हा होईला तर ते आता भारती साहेब तुम्हाला साधा एक स्टुडंटचा मेळावा घ्यायचा असेल, तिथं परफॉर्मन्स ठेवायचा असेल गाण्याचा, तरी आता या ॲक्ट खाली आपण आलो. परफॉर्मन्स ॲक्ट खाली, यापूर्वी आपल्याला ते वेगळा विषय होता सभापती, आता मात्र या ॲक्ट खाली आलो. आणि हा ॲक्ट सभापती महोदय दंडात्मक तरतूद प्रचंड प्रमाणात आहे. 25 लाखापर्यंतचा दंड आहे, वेगवेगळे दंड आहे 2016च्या कायद्यामध्ये. तेव्हा माझं स्पेसिफिक म्हणणं आहे, आत्ता ह्या परवानग्या सभापती महोदय 2016च्या ॲक्टमध्ये डिस्क्रिशनरी पॉवर जे अधिकाऱ्याला आहेत या परवानग्याच्या, मला वाटते हे करू नये. तुम्ही काय करायला लागलाय की तुमची व्यवस्था, तुमचं प्रशासन त्या ॲक्टची अंमलबजावणी करू शकत नाही म्हणून मग परफॉर्मन्स लायसन्स सुद्धा तिकडं वळायला लागला. म्हणजे दिस इज फेल्युअर ऑफ आवर गव्हर्नन्स. म्हणजे टोटल फेल्युअर ऑफ आवर गव्हर्नन्स आहे की तुम्ही ज्या कायद्यातल्या तरतुदी आहेत त्याची अंमलबजावणी गृह खातं करू शकत नाही, म्हणून ज्या कायद्याखाली हे करतायत तो कायदाच रद्द करायचा आणि दुसऱ्या कायद्याखाली आणायचा, तो शब्दच रद्द करायचा. ती तरतूद तुम्ही कलम 33 रद्द करायला लागलाय आणि तुम्ही या 2016च्या ॲक्टमध्ये आणायला लागलाय. म्हणजे तुमची व्यवस्था गृह खात्याची 2016चा ॲक्ट इम्प्लिकेट करण्यासाठी सक्षम नाही आहे, म्हणून तुम्ही परफॉर्मन्स लायसन्स ही जी काय तरतूद होती कलम 33 प्रमाणे ती तुम्ही इकडं आणायला लागला. अत्यंत चुकीचं आहे. उद्या एखादा खाजगी कार्यक्रम सभापती महोदय घ्यायचा असला तरी देखील त्याची परवानगी या ॲक्ट खाली घ्यावी लागणार. भारती साहेब, कलम 33 प्रमाणे या ॲक्ट खाली या ठिकाणी घ्यावी लागणार आणि मग पोलीस येणार या ॲक्ट खाली घेतले नेमकं काय चाललंय बघायला. म्हणजे आता खाजगी कार्यक्रमात सुद्धा तुम्ही संगीताचा कार्यक्रम ठेवला तर या ॲक्टच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जाणार. लूप होल हे कायद्यामध्ये नाही आहेत, वापरणाऱ्यांच्यामध्ये. वापर कसा करतात खाली, त्यामुळे डान्स बारच्या विषयावर मी जाणार नाही, त्याच्यावर प्रगीर्घ चर्चा झालेली आहे. तिथं आम्ही अंमलबजावणी कडक कायद्याची करत नाही म्हणून हा सगळा गोळाविरीज करून 2016च्या कायद्याखाली आणणं चुकीचं आहे. आणि जर तुम्ही करणारच असाल, तुम्हाला तिकडचं थांबवायचं आहे म्हणून तो शब्द तुम्हाला इकडं आणायचा असेल तर ह्याची परवानगीची तरतूद वेगळी करा. आणि परत तुम्ही उद्या म्हणणार की ती परवानगी आम्ही समजा सुटसुटीत केली तर त्या परवानगी अंतर्गत परत डान्स बार चालू झाले असं तुमचं म्हणणं असणार आहे. माझं उलटं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे की दिस इज फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स. आम्ही कायद्यात अंमलबजावणी करू शकत नाही म्हणून ज्या कायद्याच्या पळवाटेतनं लोक डान्स बार चालवतात तीच पळवाट बंद करायची आणि सगळ्यांना मारायचं, हे मला वाटते कुठेतरी चुकीचं आपण शासन म्हणून या ठिकाणी धोरण सभापती महोदय या ठिकाणी स्वीकारतोय. मला वाटते फेरविचार त्यात काय बदल करता येतात का? शेवट तुम्ही बिल मांडत असताना काही सूचना येत असतील तर बिलात काय बदल करता येतील का? जे लाईव्ह परफॉर्मन्स आपल्याला करायचे आहेत ते पण या ॲक्टमध्ये न टाकता तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं ऑनलाईन त्याची परवानगी. आता मग नंतर हॉटेलवाल्यांना दुसरं ऑनलाईन घेतले आणि परत तिथं जे अश्लील किंवा असं आपण ज्याची व्याख्या आपण त्या कायद्यात केलेलं ते केलं तर मग जबाबदारी कोण? त्यामुळे मगाशी सगळ्यांनी सांगितलं तसं तिथल्या पोलीस स्टेशनच्या PIवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे बंद या ठिकाणी होणार नाही. तुम्ही किती सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या, जोपर्यंत PIवर कारवाई होत नाही मग तुम्ही आकडेवारी तुमची इथे CIDच्या रिपोर्टमध्ये सगळीकडे डान्स बारवर एवढी कारवाई केली, त्याच्या पलीकडे तिथल्या सिनियर PIवर कारवाई केलेली का दिसत नाही? तुम्ही डान्स बारवर एवढ्या धाडी टाकल्या म्हणून तुम्ही सांगता, मग सिनियर PIवर कारवाई झालेली का आकडेवारी त्या ठिकाणी दिसत नाही? आणि म्हणून मला वाटतं हे दुधारी शस्त्र आपण तयार करायला लागलेलं आहे.
बारकेसारखे कार्यक्रम सुद्धा सभापती महोदय या ॲक्टमध्ये या ठिकाणी येणार आहेत. लग्नाच्या कार्यक्रमात साईडला स्टेज लावून ऑर्केस्ट्रा लावला तरी या कायद्यात येणार आहे. तरी हा तो कायद्यात या येणार आहे. कुठलाही लाईव्ह फंक्शन पियानो वाजवत बसला माणूस तरी तो या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी येणार आहे. आणि पोलिसांना नवीन एक दुकान म्हणणार नाही, परंतु नवीन एक वाट तुम्ही या लायसन्सच्या माध्यमातून नवीन तुम्ही निर्माण करताय असं माझं मत या ठिकाणी असणार आहे. म्हणून त्यामध्ये कायदा करत असताना काय तुम्हाला सुटसुटीतपणा आणता येईल, म्हणजे सामान्य लोकांना कार्यक्रम करायला त्रास होणार नाही, याची दक्षता सभापती महोदय घ्यावी अशी माझी विनंती.